अखंड भक्तीच्या गंगेत डुंबून मन शुद्ध करणारी, जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगणारी आणि आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी अमृतमय वाणी म्हणजे संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा. या अभंगामध्ये केवळ शब्द नाहीत, तर प्रत्येक ओवीत दडलेली आहे एक अनुभूती, एक जागृती आणि जीवन बदलण्याची अद्भुत शक्ती. साध्या भाषेत सांगितलेले हे गहन तत्वज्ञान थेट आपल्या हृदयाला स्पर्श करते आणि आपल्याला विचार करायला भाग पाडते. आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? आज आपण अशाच काही निवडक अभंगाचा अर्थ जाणून घेणार आहोत. असे अर्थ जे तुमच्या मनाला स्पर्श करतील, तुमच्या विचारांना दिशा देतील आणि कदाचित तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकतील. या प्रवासात तुम्हाला भेटेल खरी भक्ती, नामस्मरणाची ताकद आणि पांडुरंग चरणी शरण जाण्याचा मार्ग. प्रत्येक अभंगासोबत तुम्ही अधिक शांत, अधिक स्थिर आणि अधिक समाधानी होत जाल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला काहीतरी नवीन, काहीतरी अमूल्य मिळणार आहे. चला, या दिव्य अभंगवाणीच्या प्रवासाला सुरुवात करूया. हो का पुत्र, पत्नी, बंधू, त्यांचा तोडावा संबंधू. कळो आले खट्याळसे, शिवो नये लिंपो दोषे. फोडावे मडके, मेले लेखी घावे एके. तुका म्हणे त्यागे, विन चुकी जे ना भोगे. अर्थात परमार्थामध्ये पत्नी, पुत्र, बंधू यांचा संबंध जर अडथळा निर्माण करत असेल तर तोडून टाकावा. या नातेवाईकांना आपल्या परमार्थापासून दूर केले असता त्याचा दोष आपणास लागत नाही. एखाद्या नातलगाचा मृत्यू झाला म्हणजे मडके फोडण्याचा संकेत आहे, त्याप्रमाणे साऱ्या नातेवाईकांचा संबंध तोडून टाकावा. तुकोबा म्हणतात, सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय प्रापंचिक भोग संपत नाहीत. व्यायल्या विन करी शोभन तातडी, चारते गधडी करीत असे. कासया पाल्हाळ आणि काचे देखी, सांगता नव्हे सुखी साखरेसी. कुंथीच्या ढेकरे न देवेल वृष्टी, रूपदावी कष्टी मळीनवरी. तुका म्हणे अरे वाचाळा हो ऐका, अनुभवे विन नका वाव घेऊ. एक मूर्ख स्त्री प्रसूत न होता प्रसूत झाल्याचा देखावा करते. इतर प्रसूत झालेल्या स्त्रियांच्या क्रिया पाहून तीही प्रसूतीचे चाळे करते. तसे साखरेची गोडी सांगून कळत नाही, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे न जेवताच ढेकर देणाराही जेवणाने तृप्त झाल्याचा देखावा करून स्वमनालाच कष्टी करतो. तुकोबाराय म्हणतात, जीवनातील काही गोष्टींचा अनुभवच घ्यावा लागतो, त्यांचे नाटक करता येत नाही आणि तसे केले असता फजितीच होते. पुढील अभंग. जेने घडे नारायणी अंतराय, होत बाप माय वर्जावी ती. एर प्रिया पुत्र धना कोण, लेखा करीती ती दुःखा पात्र शत्रू. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःख मूळ. म्हणजे काय की परमेश्वराची भक्ती करताना प्रत्यक्ष जन्मदाते जरी आड आले, ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय ते जन्मदाते जरी आड आले तरी त्यांना दूर सारावं. पत्नी, पुत्र, धन यांनाही परमार्थापासून दूर ठेवावं. परमार्थ मार्गात आड येणारे सर्व शत्रूच आहेत. तुकोबा असा त्याग केल्याची उदाहरणे देतात. प्रल्हादाने आपल्या माता पित्यांच्या
बिभीषणाने बंधू रावणाचा, भरताने माता कैकेयीचा त्याग करून परमार्थ साधला. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व धर्म हरीच्या पायाशी असताना इतर केलेले उपाय म्हणजे दुःखाचे मूळ आहेत. मान अपमान गोवे अवघे गुंडूनी ठेवावे, हेच देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वसती खुंटे काळगती, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. या परमार्थ मार्गात अहंकार निर्माण करणारे वृथा मान अभिमान गुंडाळून ठेवावे. चित्ताचे समाधान हेच देवाचे दर्शन आहे. जेथे शांती असते तेथे काळही थांबतो. प्रपंचातील सर्व काम विकारांची उर्मी शांतपणे सहन करणे म्हणजेच परमार्थ मार्गाची वाटचाल करणे होय, असे तुकोबारायांना या अभंगातून सांगायचे आहे. न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही न ये वरी मन. तुका म्हणे न ये जाणीव अंतरा, अंतरी या थारा आनंदाचा. हे परमार्थी जीवा, तू संसाराचा संग करू नको. निश्चल रहा, मनाला माया मोहाचा मळ लागू देऊ नको. अशी मनाची निसंग अवस्था म्हणजेच खरे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होय. बाकी सर्व अनुभवा वाचून केलेली निष्फळ बडबड होय. इंद्रियांचे दमन करून त्यांच्यावर विजय मिळविणे, वासना कामना नाहीशी करणे, प्रपंचाची आसक्ती मनातून काढून टाकणे. महाराज म्हणतात, अशा व्यक्तींच्या ठिकाणी अहंकार नाहीसा होतो आणि भक्तीचा आनंदी आनंद निर्माण होतो. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे. देव उभा उभी भेटे, आहे ती सकळ, तीर्थे काळे देती फळ. तुका म्हणे पेठ, भूमीवरी हे वैकुंठ. पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमा किती वर्णन करावा तेवढा हा थोडाच आहे. या ठिकाणी भक्तांना भेटण्यासाठी देव आतुर होऊन उभा राहिला आहे. इतर तीर्थक्षेत्रे बऱ्याच काळानंतर फळ देणारी आहेत. तुकोबाराय म्हणतात, पंढरी ही साक्षात भक्तीची पेठ वैकुंठच आहे. तीर्थी दोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. मिळालिया संत संग, समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळे, येणे अनाडते वळे. तुका म्हणे पाप, गेले गेल्या कळे ताप. सर्व तीर्थक्षेत्रांवर दगडाचा देव आणि तीर्थाचे पाणी दिसते, पण तुकोबारायांना संत सज्जनांमध्ये देव दिसतो. अशा संतांचा सहवास मिळाला तर तेथे देहही अर्पण करावा. तीर्थस्नानाने पापक्षालन होत नाही. जर मनामध्ये भक्तिभाव असेल तरच तीर्थक्षेत्री त्याचे फळ मिळते. म्हणून संत सज्जन नास्तिक व्यक्तीला आपल्या सहवासात बदलून टाकतात. तुकोबाराय म्हणतात, संत सहवासामध्ये जीवनातील त्रिविध तापांची होळी होते. घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो. भक्त राखे पायापासी, दुर्जनासी संहारी. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. तुका म्हणे पुरवी इच्छा, जया तैसा विठ्ठल. हातामध्ये चक्रगदा घेऊन परमेश्वर सतत भक्तांचे रक्षण करण्याचा धंदा करीत असतो.
भक्तांचे रक्षण करून त्यांना आपल्या पायाजवळ स्थान देतो, पण दुष्टांचा मात्र नाश करतो. भक्तांसाठी तो अव्यक्त रूपातून व्यक्त रूपात येतो. तुकोबा म्हणतात, भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो. देखोनी पुराणिकाची दाढी, रडे फंदे ना कोडी, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. आवरिता नावरे, खूर आठवी नेबरे, बोलो नये मुखा वाटा, मने होता ब्यांचा तोटा. दोन्ही सिंगे चारी पाय, खुना दावी म्हणे होय. मना आणिता बोकड, मेला त्याची चरफड, होता भाव पोटी मुखा, आलासे सेवटी. तुका म्हणे कुडे, कळो येते ते रोकडे. एका मंदिरात पुराणिकेचे पुराण ऐकताना एक धनगर मनुष्य स्फुंदून रडत असे. लोकांना वाटे तो पुराणिकावरील श्रद्धेमुळे रडतो आहे. त्याला पुराणिकाची दाढी पाहून आपल्या बोकडाची आठवण येत असे. त्याला बोकडाचे खूर पाय आठवत असत. इतर सर्व शेळ्यांमध्ये हा एकच बोकड होता. पुराणिक बुवांनी माया आणि ब्रह्म अशी 2 बोटे वर केली की त्याला वाटे बोकडाची 2 शिंगे. 4 वेदांसाठी त्यांनी 4 बोटे वर केली की त्याला वाटे बोकडाचे 4 पाय. यासाठी या खुणा आहेत. धनगराला मेलेल्या बोकडाची आठवण येत असे. पुराणिक बुवांना पाहून धनगराला मेलेला बोकड आठवला. हा त्याच्या मनातील भाव शेवटी बाहेर पडला. तुकोबा म्हणतात, प्रापंचिक मनुष्याच्या अंतःकरणात काही लपून राहत नाही. सत्य बाहेर पडतेच. दुर्जनाशी गंधी विष्टेची या परी, देखोनिया दुरी व्हावे तया. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन, करू संगष्टन नये बोलो. दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ, वाणी रसस्वला स्रवे तैसी. दुर्जनाचे भय धरावे त्यापरी, पिसाळलेवरी धावे श्वान. दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग, बोलिलासे त्याग देशाचा त्या. तुका म्हणे किती सांगावे पृथक, अंग कुंभपाक दुर्जनाचे. दुर्जनांचा सहवास हा विष्ठेप्रमाणे दुर्गंधयुक्त असतो. तेव्हा सज्जनांनी त्यापासून दूर राहावे. हे सज्जन हो, तुम्ही माझे एवढे ऐका. अशा दुर्जनांची संगत तुम्ही करू नका. त्यांच्याशी भाषणही करू नका. अशी दुर्जनांची वाणी ही विटाळशी स्त्रीप्रमाणे असते. हे दुर्जन लोक एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखे असतात. दुर्जनांची संगती करू नये, त्यांचा त्याग करावा. एवढेच नव्हे तर त्यांच्या देहाचाही त्याग करावा, असे शास्त्र सांगते. तुकोबाराय म्हणतात, हे दुर्जन लोक म्हणजे साक्षात कुंभीपाक नरकाचे उदाहरण आहेत. श्रोते हो, आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून जीवनाचा गूढ अर्थ आणि भक्तीचा खरा मार्ग जाणून घेतला. या शिकवणीचा सार आपल्या आचरणात उतरवणे हाच खरा परमार्थ आहे. या सर्व विचारांचा सार थोडक्यात लक्षात ठेवू. परमार्थाच्या मार्गावर जर पत्नी, पुत्र, नाती गोती अडथळा ठरत असतील तर त्याग करण्याची तयारी ठेवा. जीवनातील काही गोष्टी अनुभवाने समजतात, त्या अनुभवांना स्वीकारा. सर्व धर्म शेवटी पांडुरंगाच्या चरणी एकरूप होतात. हर्ष आणि दुःख या दोन्ही गोष्टी समान मानल्या पाहिजेत. तोच खरा भक्तीचा अधिकारी. भगवंताला नेहमी आनंदी निर्मळ भावनेने शरण जावे. मनाला माया मोहाचा मळ लागू देऊ नका.
मन शुद्ध ठेवा. केवळ तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान केल्याने पाप जात नाही. खरी भक्ती अंतःकरणात असावी लागते. देव नेहमी आपल्या भक्ताचे रक्षण करत असतो. ही श्रद्धा दृढ ठेवा. प्रापंचिक मनुष्याच्या अंतःकरणात काहीच लपून राहत नाही. सत्य एक ना एक दिवस बाहेर येतेच. वाईट संगती टाळा. सज्जन आणि संतांचा सहवास हा यांची संगत करा. श्रोतेहो, आज आपण इथेच थांबूया. पण हा आध्यात्मिक प्रवास इथे संपत नाही. पुन्हा भेटूया पुढील अभंगामध्ये अशाच नवीन विचारांसह आणि गूढ अर्थासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.